बारामतीतील गांजा साठ्याचा तपास कुठे अडकला? गुन्हेगारीच्या चर्चेने पुन्हा उचलले डोके. MIDC जळोचीतील मोठ्या गांजा साठ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह. मास्टरमाइंड कोण? साठा आला कुठून? वितरणाचे जाळे कुठपर्यंत? नागरिकांचा सवाल. बारामती शहर आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुमारे 6 महिन्यांपूर्वी MIDC जळोची परिसरात उघडकीस आलेल्या मोठ्या गांजा साठ्याचे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्यानंतर या प्रकरणामागील सूत्रधार कोण? हा साठा नेमका कुठून आला आणि त्याचे वितरण कोणत्या माध्यमातून होत होते याचा संपूर्ण तपास कधी समोर येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गांजा साठा जप्त करण्याची कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? साठ्यामागे मोठे नेटवर्क कार्यरत होते का? आणि तपास कोणत्या दिशेने सुरू आहे याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. केवळ साठा जप्त करून प्रकरण थांबणार की त्यामागील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तपासाच्या निष्कर्षाकडे नागरिकांचे लक्ष. या प्रकरणाला काही महिने उलटूनही तपासाची सविस्तर माहिती सार्वजनिक पातळीवर स्पष्टपणे समोर आली नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. साठा सापडला, पण त्यामागचे नेटवर्क कुठे, अशी चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा, तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप. दरम्यान बारामतीतील गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विविध राजकीय नेत्यांकडून केला जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनीही गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार यांनीही बारामतीतील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जाते. मात्र या आरोप प्रत्यारोपांपलीकडे नागरिकांना अपेक्षा आहे ती ठोस पोलीस कारवाईची आणि तपासाच्या अंतिम निष्कर्षाची. अंमली पदार्थांच्या नेटवर्कचा पर्दाफाश होणार का? बारामतीसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ जप्तीपुरता मर्यादित न राहता साठ्याचा पुरवठादार, वितरणाची साखळी आणि त्यामागील आर्थिक व्यवहार यांचा तपास होणे आवश्यक असल्याची नागरिकांची मागणी आहे. गांजा साठा प्रकरणात तपास कुठपर्यंत पोहोचला आहे? आणखी आरोपी आहेत का? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? आणि संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे आता बारामतीकरांना अपेक्षित आहेत. दरम्यान संबंधित तपास यंत्रणेकडून अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण समोर आल्यानंतरच या प्रकरणातील आरोप व तपासाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. बारामती पोरकी झाली का? ती झाली. दादा हे खूप मोठे नेते होते. दादांचं आणि बारामतीचं नातं हे फार वेगळं होतं. परत तसे दादा होणं हे शक्य नाहीये. दादांनी तेवढा वेळ दिला, तेवढी त्यांनी कामं केली आणि तेवढी त्यांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती. आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही आता नवीन पिढी आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय. सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं जरा लक्ष देणं हे गरजेचं आहे, हे असं मलाही वाटतं. गुन्हेगारी वाढत चालली आहे का? 100% वाढत चालली आहे. अलीकडच्या काळात ह्या गेल्या महिन्याभरातच एवढे भयानक गोष्टी बारामती तालुक्यात घडल्या जे ह्याच्या आधी कधी घडत नव्हते. दादांचा एक दरारा असायचा. जे कोण हे क्रिमिनल माइंडेड लोक आहेत ते घाबरायचे, त्यांना एक भीती वाटायची. पण आता तो वचक इथं राहिलेला नाहीये. तो वचक आपण परत एकदा इथं निर्माण केला पाहिजे. आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं इथं लक्ष वाढवणं हे गरजेचं आहे. पोलीस अधिकारी असतील, सरकारी सगळी यंत्रणा असेल, त्यांना इथं ताकद दिली पाहिजे. कडक निर्णय घेतले पाहिजेत आणि बारामतीत जी वाढती गुन्हेगारी आहे ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब ती थांबवली पाहिजे, ती बंद केली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. इथून पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू.
बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठं तरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतंय हे मात्र नक्की आहे. त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल बारामतीमध्ये नवजात एक लहान मुलगी ही रस्त्यावर तिथं सापडली. देवाच्या कृपेने ती जिवंत होती. तिच्यावर ट्रीटमेंट तिथं करण्यात आली. मग ती मुलगी तिथं सापडली कशी? आता काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा हा मंजूर केला होता. अजितदादांनी मंजूर करत असताना बारामती शहरासाठी खूप मोठा प्रोजेक्ट तिथं मंजूर केला होता. पण त्याच्याच बरोबर काटोल म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं जे गाव आहे तिथेही मंजूर केला होता आणि कर्जत आणि जामखेड अशा 2 ठिकाणी तिथं मंजूर झाला होता. पण दुर्दैव असं या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा कदाचित तो सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही. तर बारामतीचं नाव होतं म्हणून मंजूर नाही झालं तर वेगळं काय कारण आहे हे सांगता येणार नाही. आता ते नवजात बाळ जे सापडलं ते तिथं कुणी ठेवलं, कोण ते लोक होते हे आपल्याला सापडतच नाहीये. त्याचं कारण सीसीटीव्ही कॅमेराच त्याच्या परिसरामध्ये नाही. ही सुद्धा घटना जिथं घडली एका बिल्डिंगला सीसीटीव्ही आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाहीयेत. पण आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये असणं महत्वाचं आहे, जेणेकरून अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तपासामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.